नर्स व्यवस्थित बोलत नाही, डॉक्टर व्यवस्थित बोलत नाही, सगळं द्या तुम्ही. मग ह्या पद्धतीने होत असेल तर आम्ही समजा नातेवाईक काय कुठवर जाणार आहे, संबंधित वार्डमध्ये जो कर्मचारीच्या कर्मचाऱ्यापर्यंत जाणार आहे. सगळं द्या निवेदनात, सगळं सांगा. इतर म्हणत असतील तुम्ही काय आमचा बॉस आहेत काय, तुम्ही काय डॉक्टर आहेत काय आम्हाला देणार. आम्ही जर डॉक्टर असतो तर तुमच्याकडे पेशंट आणलंच नसतं ना. ठीक आहे, चर्चा करा. आम्हाला माहित नाही कोण ड्युटीला होतं आणि ड्युटीला कोण असेल कुणाची ड्युटी होती तिथं असतेच ना चेक करायला पाहिजे. त्यांच्याची ड्युटी होती त्याच्यावर कारवाई झाली. सिस्टरला सांगते आम्ही बाहेर आहे तिकडं आणि आम्हाला फोन आला तर कॉल आणि करा. त्या अर्जात पण नमूद करा. केलं सगळं आम्ही अशा असं सिव्हिल सर्जन आणि समजा मी काय म्हणतोय, तुम्ही तक्रार द्या. हो, ती अवहेलना झाली नाही माझं म्हणणं आहे. ऐकून घ्या, ऐकून काय ते रिसर्च डॉक्टरनी बेपरवाई केली असेल, निष्काळजीपणा केला असेल, त्याचे अधिकार सिव्हिल सर्जनला आहे. त्यांनी आपल्याला तुम्ही तक्रार द्यायची, कलेक्टर साहेब समिती पण नेमतात. त्याच्यात काही हे झालं बेपरवाई निष्पन्न झालं, कारण याचं कसं असतं पोलिसांचं याला काही नॉलेज नाही. बेपरवाई निष्काळजीपणा झाला किंवा नाही ते त्यांचा अहवाल देतील, त्याच्यात आढळलं तर आपण आपल्याकडे येतात ते गुन्हा दाखल तर करण्यासाठी. आम्ही आता एक काम करतो, आम्ही इथून जातो कलेक्टर ऑफिसला. निवेदन तयार केलं आम्ही संघटनेच्या वतीने. ते निवेदन आम्ही त्यांना तिथं देतो, बोलतो त्यांना. त्यांनी जर शब्द दिला आम्हाला की बाबा कारवाई करतो म्हणून, जोपर्यंत त्यांनी आम्हाला म्हणत नाहीत आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो, लिखी देत नाहीत, तोपर्यंत प्रेत उचललं जाणार नाही. ते बघा अहवाल लगेच तयार नाही होत सर. आम्ही काय जाऊ दे आता काय होतंय. तुम्ही शब्द तुम्हाला दिला पण झालं, तुम्ही भेटा ना, तुम्ही भेटा, निवेदन द्या आणि तुम्ही म्हणताल. शिंगोली माझ्या मतदारसंघामध्ये येतं आणि काल त्या गावामध्ये माझ्या समाजातील एका व्यक्तीनं आत्महत्या केली. ते आत्महत्या केल्यानंतर ते जर प्रेत उतरून ते प्रेत इथं सिव्हिलला आणलं. सिव्हिलला आणल्यानंतर नातेवाईक त्याची मावशी जी मयत झाली ते मावशीला सोबत आणलं. तर मावशीला का नाही खालचा जीव खाली वरचा जीव वरी व्हायला होता. तर ती म्हणती की माझ्यावर उपचार करा, ते मेलंय तर मरू द्या, आता मेलंय खरं आहे, त्याचं PM करा. पर ती त्यांना विनंती करते ह्यांच्यावर उपचार करा. मग त्यांचं काय 15-20 मिनिट तर त्यांनी काय त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही. नंतर त्यांचं का नाही ECG वगैरे काढला. ECG काढल्यानंतर म्हणतात की हे नॉर्मल आहे, तुम्ही यांना घरी घेऊन जा. तरी बी त्या बाईला थोडं बसवलं, शांत केलं. ती शांत झाल्यानंतर बी म्हणते मला टॉयलेटला जायचं. टॉयलेटला गेल्यानंतर चक्कर येऊन पडली आणि पुन्हा अर्ध्या तासानंतर त्यांना उपचाराला घेतलं. आणि उपचाराला घेतल्यानंतर ती महिला म्हणजे जी शांताबाई दत्तू गवळी ते मयत झालं असं घोषित केलं. म्हणजे यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला. म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही रस्त्यावर उतरणार आहे आणि आम्ही प्रेत ही ताब्यात घेणार नव्हतो. जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला स्वतः त्यांच्यावर कारवाईची हमी देत नाहीत तोपर्यंत आम्ही प्रेत ताब्यात घेणार नव्हतो. आता आम्ही कलेक्टर ऑफिसला निघालेलो आहोत. योग्य ते कारवाई नाही झाली तर आम्ही तिथून हलणार नाहीत. निष्काळजीपणे कोण केलं नेमकं, डॉक्टर का? डॉक्टरनी निष्काळजीपणा केला. डॉक्टर व्यवस्थित उत्तर देत नाहीत, नाव सांगत नाहीत. सिव्हिल सर्जन कोण आहेत त्यांना फोन लावा, त्यांना फोन लावत नाहीत. आणि तिथं जी कर्मचारी आहेत ती कर्मचाऱ्याची आरेराव्याची भाषा, आम्ही योग्य ती ट्रीटमेंट दिली, तुम्हाला काय करायचं ती करा, आम्ही योग्य त्या पद्धतीने केलेलं आहे, तुम्हाला काय करायचं ती करा. आणि मी डीनकडे गेलो होतो तर डीनची कॅबिन बंद होती. कुठलाही डॉक्टर व्यवस्थित बोलायला तयार नाही. आणि इथं सगळे शिकाऊ डॉक्टर आहेत, एक बी तज्ज्ञ डॉक्टर नाही इथं. जर याच पद्धतीनं जर असं होत असेल तर हे कत्तलखाना म्हणून घोषित करावं यांनी. हे सिव्हिल नाही. इथं सामान्य लोक येतात, त्यांचा उपचार होत नसेल, लक्ष देत नसतील तर इथं माणूस आलेला मृत्युमुखीच पडणार आहे. तर आम्हाला पुढं भविष्यात लोकांची काळजी वाटायली म्हणून आम्ही पुढे भविष्यात लोकांना त्रास होऊ नये म्हणून हे प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिसला घेऊन जाणार आहोत. आधी कलेक्टर साहेबाला आम्ही चर्चा करू, त्यांनी काय हमी घेतात. त्यांनी जर हमी नाही घेतली तर आम्ही प्रेत उचलणार नाहोत. त्यांनी हमी घेतल्यावरच उचलणार.